नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसाच्या बाजारभावात सध्या मागच्या काही दिवसांपासून काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. तसं पाहिलं तर मे महिना सुरू झाल्यापासून बाजारातील कापसाची आवक ही खूपच कमी झाली आहे. सध्या म्हणजे मागच्या 10 दिवसांमध्ये बाजारातली कापसाची आवक ही 30,000 गाठींपेक्षा देखील कमी झाली आहे. आजची जर आपण आवक पाहिली तर 26,000 गाठींची होती. म्हणजेच कापसाची आवक खूपच कमी झाली आहे. तरी देखील कापसाच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. कापसाचे बाजारभाव हे एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये काहीसे कमी देखील झालेले आहेत. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाच्या बाजारावरती दबाव आहे. त्याचाच दबाव देशातल्या बाजारावर देखील दिसून येतोय आणि त्यासोबतच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुरू असलेला तणाव, तसंच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील जागतिक पातळीवरचे युद्ध आणि अमेरिकेचा टॅरिफ वॉर या गोष्टींचा दबाव बाजारावरती दिसून येतोय. या सगळ्या घडामोडींमुळे कापसाच्या बाजारात आपला ऑफ सीझन असताना म्हणजे बाजारातील आवक कमी असताना देखील अपेक्षित तेजी पाहायला मिळत नाहीये. आता मे महिन्यात या पुढच्या काळात कापसाची आवक आणखी कमी होणार आहे आणि आपण जर एकंदरीतच शेतकऱ्यांकडचा शिल्लक स्टॉक पाहिला तर त्याचं प्रमाण खूपच कमी दिसतंय. कारण यंदा कापसाच्या बाजारात फार मोठी तेजी येणार नाही याचा अंदाज हंगामाच्या सुरुवातीपासूनच आला होता. बहुतांश शेतकऱ्यांनी एप्रिलपर्यंत किंवा मार्चपर्यंत वाट पाहून कापूस विकला होता. आता काही शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, परंतु त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. आता एकंदरीतच आपण देशातील उत्पादनाचा जर अंदाज बघितला तर 291 लाख गाठी उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. आणि आतापर्यंतची जर आपण बाजारातली आवक पाहिली म्हणजेच आपण 13 मे 2025 पर्यंतची आवक पाहिली तर ही आवक जवळपास 265 ते 270 लाख गाठींच्या दरम्यान आहे. म्हणजेच ऑक्टोबर 2024 की जेव्हापासून आपला चालू हंगाम सुरू झाला होता तेव्हापासून मे महिन्यापर्यंत म्हणजे मे 2025 या कालावधीमध्ये बाजारात जवळपास 270 लाख गाठींच्या दरम्यान कापूस येऊन गेला. म्हणजे शेतकऱ्यांनी एवढा कापूस विकला. आता आपण एकूण देशातील उत्पादनाचा अंदाज पाहिला 291 लाख गाठी आणि बाजारातली आवक जर बघितली 270 लाख गाठी तर आणखीन 21 लाख गाठींच्या दरम्यान कापूस शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच आणखीन 21 लाख गाठी बाजारामध्ये कापूस येऊ शकतो. आता यापैकी बहुतांशी स्टॉक हा शेतकऱ्यांकडे असेल असं सांगितलं जातं. कारण हंगामाच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा देशातले कापसाचे भाव जास्त होते. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा आपल्या शेतकऱ्यांसाठी कापसाचे भाव निश्चितच कमी होते, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातली कापूस दरातली जी काही घट होती ती जास्त होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कमी होते आणि भारतातले दर हे काहीसे अधिक होते. भारतातले दर देखील कमी होतील. सरकार काहीतरी वेगळा निर्णय घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारातील आयात मुक्त करेल असा विश्वास असल्यामुळे उद्योगांनी सुरुवातीच्या काळापासून कापसाची खरेदी खूपच कमी केली होती. उद्योगांनी मार्चच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यापासून कापसाची खरेदी वाढवली असं काही उद्योगांनी सांगितलं. थोडक्यात काय तर उद्योगांकडे कापसाचा स्टॉक कमी आहे. सर्वाधिक स्टॉक सध्या CCIकडे आहे. CCIने यंदा 100 लाख गाठी कापसाची खरेदी केली होती कारण बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होता. आता बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होता तरी देखील उद्योगांनी कापूस का खरेदी केला नाही असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निश्चित आला असेल. त्याचं उत्तर आधीच सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस स्वस्त होता, भारतातले दर जास्त होते. यंदा उत्पादन देखील कमी होतं. आता जर समजा भारतातले दर आणखीन वाढले तर आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात वाढेल आणि ही आयात आपल्याला वाढताना दिसून येतच आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशात होणारे आयात ही जास्त आहे, गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे, तर निर्यात गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. आता उद्योगांची जी काही मागणी आहे ती मागणी आता बाजारातली एकतर कापसाची आवक आणि दुसरीकडे CCIची कापसाची विक्री यातून पूर्ण होते. दुसरीकडे आयात देखील सुरू आहे. म्हणजे 3 मार्गांनी सध्या उद्योगांची मागणी पूर्ण होते. आता पुढं की म्हणजे कापूस बाजारानंतर सूत आणि कापडाला उठाव काहीसा धीमा असल्याचं सांगितलं जात आहे. एकतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव होता. मागच्या आठवडाभर आपण ही परिस्थिती अनुभवली. याचा परिणाम एकंदरीतच कापूस खरेदी आणि सूत तसंच कापड विक्रीवरती दिसून आल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं टॅरिफ वॉर त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अनिश्चित परिस्थिती या घडामोडींचा देखील कापूस दरावरती परिणाम दिसून येतो असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये देशातल्या बाजारात कापूस दरामध्ये अपेक्षित तेजी दिसू शकते का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर एकंदरीतच आपण आंतरराष्ट्रीय बाजारातल्या आणि देशातल्या घडामोडी पाहिल्या आणि शिल्लक स्टॉक बघितला तसंच सूत आणि कापडाला उठाव जर आपण बघितला तर कापसाच्या दरामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित तेजी पुढच्या काळामध्ये देखील दिसत नाही असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की उत्पादन जरी कमी झालं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा पुरवठा आणि कापसाचे दर हे कमी आहेत. देशातले दर जर वाढले तर आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाची आयात होईल
जसंच दर जर एका पातळीच्या पुढे गेले तर सरकार 11% आयात शुल्क देखील काढू शकतं, तशी मागणी उद्योगांकडून गेल्या काही महिन्यांपासून केली जाते. हे सगळे घटक कापूस दरावरती आपल्याला परिणाम करताना दिसून येऊ शकतात. आता लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आपल्याला माहिती आहे की 7,500 रुपयांच्या दरम्यान आहे. त्यापेक्षा आपल्याला सध्या बाजारामध्ये भाव कमी दिसत आहेत. कापसाचा बाजारभाव सध्या आपल्याला 7,100 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. हा भाव बहुतांशी बाजारांमध्ये, काही बाजारामध्ये आपल्याला 7,700 7,800 देखील भाव दिसून येतोय, परंतु असे बाजार कमी आहेत. बहुतांश बाजारांमध्ये हमी भावाच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमीच दर आपल्याला दिसून येत आहेत. आता एकंदरीतच मे महिन्याचे पुढचे दिवस किंवा पुढं जून आणि जुलै तसं सप्टेंबरपर्यंत CCIकडे कापसाचा पुरेसा स्टॉक आहे. तसंच सध्याचे बाजारभाव देखील आंतरराष्ट्रीय बाजार दरापेक्षा जास्त आहेत, त्यामुळे आयात देखील सुरू आहे. या सगळ्या कारणांमुळे कापसाचे दर पुढच्या काळात निश्चितच जशी जशी मागणी वाढत जाईल, सध्या तणावाची जी परिस्थिती जशी निवळत जाईल तसे सूत आणि कापडाला देखील मागणी वाढेल. परंतु नेमकं कापूस दराचं जे चित्र आहे किंवा शेतकऱ्यांनी जी अपेक्षित तेजी आहे ती तेजी यंदाच्या हंगामात दिसण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जातं आहे. कापूस दर हमीभावाचा टप्पा निश्चित पार करतील असं देखील सांगितलं जातं आहे. जागतिक बाजारामध्ये जे काही टॅरिफ वॉर तसंच युद्ध आणि भारत पाकिस्तान तणावामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर मागणी वाढल्यानंतर दरामध्ये सुधारणा दिसू शकते, परंतु हमीभावापेक्षा खूप मोठी तेजी दरामध्ये येईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता एकंदरीतच कापूस बाजारामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.